नमस्कार, मी श्रद्धा कांबळे। आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया 24 न्यूज। ग्लोबल इंडिया 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल इंडिया 24 न्यूज या आपल्या हक्काच्या चॅनलवर। भारतीय किसान आघाडी पूर्ण भारतभर काम करते आणि त्या अंतर्गत आज आम्ही गंगाखेड तहसील इथं निवेदन PMASI आधारित MSP भावाने सोयाबीन, भात, कडधान्य, मका, कापूस, शेतमालाची सरकारने खरेदी करावी। तसेच अतिवृष्टीने नुकसान झाले, आपण बघतो की सध्या खूप अतिवृष्टी झालेले, नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे तात्काळ करावे आणि त्यांना मदत करावी शेतकऱ्यांना। आणि पीक विम्याच्या तरतुदी मागच्या वर्षीप्रमाणेच पूर्ववत ठेवाव्यात। ही पीक पाहणी नोंदीसाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे नोंदणी 30 सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी आहे का तुमची? हां, अशी मागणी आहे आमची सरकारला। राज्य सरकारला अशी मागणी आमची की 30 सप्टेंबर ही पीक पाहणी त्यांनी वाढवून द्यावी। मी सूर्यमाला मोतीपोळे सामाजिक कार्यकर्ते आहे। भारतीय किसान संघामार्फत आम्ही एक निवेदन दिले आहे त्यांच्या संदर्भामध्ये की 2-4 दिवसापूर्वी झालेली अतिवृष्टी एक खूप शेतकऱ्याला आज घातक आहे। घरादारांनी पाणी तर झाले पण पूर्ण पीक वाहून गेले, त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी आणि यासाठी आम्ही आज गंगाखेड तहसीलमध्ये एक निवेदन दिले। याची अंमलबजावणी या मागण्याप्रमाणे झाली पाहिजे, एवढं आम्हाला हे वाटतं। तर या होत्या ठळक घडामोडी। आपल्या चॅनलला म्हणजेच ग्लोबल इंडिया 24 न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।